नमस्कार. पहिली व्याख्यान मालिका प्रणव गोखलेंनी म्हटली होती, दुसरी डॉक्टर गौरी माहुलीकरांनी म्हटली, तिसरी डॉक्टर अंजली पर्वत यांनी, आणि या वेळेला 2 वक्त्या आपल्यासमोर येणार आहेत. आज पूर्व बंगालमधलं चंद्रावतीचं रामायण आपण ऐकणार आहोत आणि उद्या डॉक्टर परिणिता देशपांडे, उद्या आणि परवा मिळून पुन्हा बंगालमधलंच कृत्तिवासाचं रामायण, ओरिसातलं जगमोहन रामायण आणि आसाममधलं माधव कंदलींचं रामायण, अशा 3 रामायणांवर 2 दिवसांमध्ये बोलणार आहे. चंद्रावतीचं रामायण बंगालमधलं असलं तरी कृत्तिवासाच्या रामायणापेक्षा पुष्कळ वेगळं रामायण आहे. ते कसं रामायण वेगळं आहे याच्या संबंधी आजच्या व्याख्यानात तुम्ही ऐकालच, पण आत्तापर्यंत ऐकलेल्या संस्कृत परंपरेतल्या रामायणापेक्षा अगदी वेगळं असं हे रामायण आहे. कारण की लोकपरंपरेतली, मौखिक परंपरेने आपल्यापर्यंत आलेली रामायणाची अभिव्यक्ती आहे. वाल्मिकी रामायणात नसलेले अनेक कथाप्रसंग हे तुम्हाला या रामायणामध्ये ऐकायला मिळेल. पुष्कळच खरं लोकपरंपरेतल्या रामायणांमध्ये असं आहे की त्या त्या प्रदेशात ज्या कथा रामकथा म्हणून प्रचलित आहेत किंवा रामायणामधल्या म्हणून प्रचलित आहेत, त्या रामायणातल्या म्हणूनच स्वीकारल्या गेल्या आहेत, गायल्या गेल्या आहेत आणि ऐकल्या गेल्या आहेत. हे चंद्रावतीचं रामायण हे आपल्याला म्हणायचं पूर्व बंगालमधलं, पण त्यातली काही पात्र, उदाहरणार्थ कुकुया ही जावा, सुमात्रा, कांबोज इथल्या रामायणांची नातं सांगणारं पात्र त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सीतेची नणंद जी आपल्याला माहिती नाही ती तुम्हाला इथे भेटेल, किंवा जैन रामायण किंवा काश्मीरी रामायण यांच्याशीही नातं सांगणारी अशी ही रामकथा आहे. आपल्या लक्षात येईल की कथा कशा प्रवास करतात, भटक्या कथा, मग त्या रामायणाच्या संबंधी असोत, महाभारताच्या संबंधी असोत, पण या कथा भटकतात आणि माणसं एकमेकांच्या पर्यंत पोचण्याच्या आधी किंवा साहित्य एकमेकांच्या पर्यंत, लिखित साहित्य पोचण्याच्या आधी मौखिक परंपरेने कथा एकमेकांच्या पर्यंत पोचत देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आणि देशाबाहेरही पोचतात. त्याचं हे छान उदाहरण असं म्हणून आज चंद्रावतीचं रामायण तुम्ही पाहाल. रामायणाचं एक स्वतंत्र अर्थनिर्णय करणारं काव्य म्हणून आज या चंद्रावतीच्या रामायणाकडे आपल्याला पाहता येईल. तुम्ही ऐकताना तुम्हाला कळेल की मी सहज सुरुवातीला तुम्हाला याचा परिचय जेव्हा पाठवला तेव्हा असं म्हटलं होतं की एका परीने याला सीतायन असं नाव दिलं पाहिजे. याचं कारण मी आत्ता म्हटलं तसं की स्वतंत्र अर्थनिर्णय नाही याच्यामध्ये आणि सहसा धार्मिक वाङ्मयामध्ये आढळत नाही अशा प्रकारचा एक स्वतंत्र, काहीसा बंडखोर, काहीसा वेगळा असा स्वर याच्यामध्ये लावलेला आहे. मी मोह आवरत नाही म्हणून अतिशय सुंदर गीतं या रामायणामध्ये आहेत, ज्याचे अनुवाद माधवी आता तुमच्यासमोर ठेवेल आणि तिचा परिचय नंतर शेषा करून देईलच, पण त्या ऐकवेलही ती त्याच्यातल्या अनुवाद. पण मला सहज जाता जाता एका प्रसंगाचा गीतरूप अनुवाद जो मी माझ्या पुस्तकासाठी केला तो तुम्हाला ऐकवल्याशिवाय राहत नाही आहे, म्हणून फक्त बोलते की ज्या वेळेला सीतेला वनात पाठवलं जातं त्यावेळेला ही चंद्रावती म्हणूया शरयूशी बोलते आणि ती तिला सांगते, शरयुगबाई संथपणे वाही, शरयुगबाई संथपणे वाही, रामरायाने धाडिली आज वनी सीतामाई. सीता जनकाची लेक, रामरायाची ग राणी, रघुकुल दीपकाने तिला पाठविले वनी. तोंड लपव ढगात सूर्या नको तू उगवू, दुःख अपार सीतेचे नको साक्षीदार होऊ. पवनारे वायुदेवा शोक वाहशील कसा, निष्कलंक माणसाचा नको नको वाहू असा. आज आकाश रडते, रडे वारा रडे नदी, सारी रात्र नक्षत्रांचे डोळे अश्रूंनी भरत. कुठे घेईल आसरा, कुठे जाईल ती आता, दुःख भोगण्यासाठीच
जणू जन्म विकसिता. अशी अशी सुंदर काव्य ज्या रामायणामध्ये आहेत त्या रामायणाचा, अतिशय आगळ्या वेगळ्या रामायणाचा परिचय आज आपल्याला डॉक्टर माधवी भट करून देणार आहे. त्यासाठी त्या खास चंद्रपूरहून इथे आलेल्या आहेत. मी त्यांना असं म्हटलं की तिकडच्या आणि इकडच्या उन्हाळ्यात आता तुम्हाला फारसा फरक जाणवणार नाही, पण अशा उकाड्याच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही सगळे आवर्जून इथे आलात, येणार आहात 3 दिवस याचा आनंद व्यक्त करते. आणि माधवीला व्याख्यानासाठी निमंत्रित करण्याआधी आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे अनुराधा मराठे आपल्याला आज रामायणाचं एक गीत ऐकवेल. त्यासाठी तिला व्यासपीठावर श्याम मनोहर रूप पाहता पाहतची राहिले रघुनंदन पाहिले काल मी रघुनंदन पाहिले विसरून मंदिर विसरून पूजा मनी पूजिला तो युवराजा विसरून मंदिर विसरून पूजा मनी पूजिला तो युवराजा अबोध कसले अश्रू माझ्या डोळ्यातून वाहिले रघुनंदन पाहिले काल मी रघुनंदन पाहिले वीर वेशते तरुण धनुर्धर जिंकून गेले माझे अंतर वीर वेशते तरुण धनुर्धर जिंकून गेले माझे अंतर त्या नयनातील चंद्र जाणुनी हृदया साहिले रघुनंदन पाहिले काल मी रघुनंदन पाहिले रूपले शरते अजुनी खूपती एक दृश्य ते डोळे जपती रूपले शरते अजुनी खूपती एक दृश्य ते डोळे जपती प्रिये मांडवी जीवित माझे त्याला मी वाहिले रघुनंदन पाहिले काल मी रघुनंदन पाहिले श्याम मनोहर रूप पाहता पाहतची राहिले रघुनंदन पाहिले काल मी रघुनंदन पाहिले. माधवीताई गेली 17 वर्ष अध्यापन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. नाट्यलेखिका आहेत, अभिनेत्री आहेत. क्षण एक पुरे त्वचेची या राना ही त्यांची काही गाजलेली नाटकं आहेत. एक विशेष गोष्ट म्हणजे नागपूर विद्यापीठात त्यांचा जो प्रबंधाचा विषय होता तो होता डॉक्टर अरुणा ढेरे यांची समग्र कविता. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाकडून त्यांना उत्कृष्ट अभिनयासाठी 3 रौप्य पदकं प्राप्त आहेत.
बांगला साहित्य आणि संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे आणि अनुवादिका सुद्धा आहेत. बंकिमचंद्रांचे समकालीन लेखक जे होते राजशेखर बसू, त्यांच्या महाभारतेर सारानुवाद या मोठ्या ग्रंथाचा अनुवाद प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्याचबरोबर चंद्रावती समुद्र रामायण आणि इतर रचना या देखील प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. समकालीन बांगला कवींच्या कवितांचा अनुवाद सुद्धा विविध नियतकालिकांमधून त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे आणि शिवाय लहान मुलांसाठी त्या अभ्यासपूरक साहित्याची निर्मिती सुद्धा करत असतात. त्यामुळे मनपूर्वक स्वागत माधवीताई. आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आजचा विषय आहे पूर्व बंगालमधलं चंद्रावती रामायण. आत्ताच अरुणाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आजचं आपलं रामायण आहे पूर्व बंगालचं चंद्रावती रामायण. हे मौखिक परंपरेतलं रामायण आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी वंगभंग चळवळीच्या वेळी एक गाणं लिहिलं होतं. फार गोड गाणं आहे ते. आमार सोनार बांगला आम्ही तोमार झालो पाशी, चिरोदिन तोमार आकाश तोमार बाताश, आमार प्राणे बाजाय बाशी. आज सुमारे 52 वर्षांपासून हे गाणं ज्या देशाचं राष्ट्रगीत आहे तो बांगलादेश म्हणजे आधीचा पूर्व बंगाल म्हणजे आपल्याच भारताचा एक महत्त्वाचा भाग, ती चंद्रावतीची जन्मभूमी आहे आणि कर्मभूमीसुद्धा आहे. एक साधारण तिचा काळ जो सांगितला जातो अभ्यासकांच्या मार्फत तो आहे 1550 ते 1600, इसवी सन 1550 ते 1600 असा तिचा काळ आहे. आणि या काळाकडे जर आपण नीट पाहिलं तर असं लक्षात येईल की त्यात चंडीदासांची पदावली, वैष्णव पदावली ही लोकांच्या मनात अगदी साखरेसारखी मिसळली होती आणि त्यांना लोक म्हणजे जनप्रिय झाली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव झाला होता आणि ते त्यांच्या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करायला त्यांचा प्रवास सुरू झाला होता. हा जो भाग आहे चंद्रावतीच्या भागाबद्दल आपण जे बोलतो आहोत तो आहे पूर्व मैमनसिंह. मैमनसिंह हा आजही मोठा जिल्हा आहे. बांगलादेशच्या प्रसिद्ध आणि वादग्रस्त कवयित्री तस्लिमा नसरीन मैमनसिंहच्या आहेत. तर पूर्व मैमनसिंह त्यातलं किशोरगंज नावाचं गाव आहे आणि त्या किशोरगंजहून आपण 20 किलोमीटर आत गेलो तर डाव्या हातावर जे पाटुवारी नावाचं गाव आहे ते चंद्रावतीचं गाव आहे. पूर्वी म्हणजे मध्ययुगीन भारताचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की हा भाग प्रचंड आणि अशा म्हणजे घनदाट जंगलाने व्यापलेला होता आणि आपला भूगोल जर आपण डोळ्यांपुढे आणला तर एक सबंध किनार बांगलादेशची आहे ती समुद्राने व्यापली आहे. सोबतच समुद्राला मिळणाऱ्या सगळ्या नद्या जवळजवळ तिथंच येत आहेत. त्यामुळे हा नदी मातृक प्रदेश आहे आणि घनदाट अरण्य ह्या सगळ्यांनी वेढल्यामुळे पूर्व मैमनसिंहचं वैशिष्ट्य असं झालं की बंगाल, पश्चिम बंगाल आणि उर्वरित बंगाल, सबंध बंगाल प्रांतामध्ये इतर आक्रमणं किंवा इतर सत्ता, इतर म्हणजे ज्या अनेक छोटे छोटे राजे आले, मग अकबराचं शासन आलं, तर या सत्ताधीशांना तिथपर्यंत जाणं हे थोडं अवघड गेलं. त्यामुळे बराच काळपर्यंत मैमनसिंह प्रदेशामधल्या सांस्कृतिक ज्या काही घटना आहेत, जे काही होणाऱ्या म्हणजे गॅदरिंग्ज आहेत किंवा सामाजिक चालीरीती आहेत आणि भाषा यावर बराच काळपर्यंत कोणाचाही प्रभाव दिसत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ सामाजिक चालीरीतींचं जर बोलायचं झालं तर चंद्रावतीच्या काळामध्ये बंगालात गौरीदान प्रथा काळे 3 वर्षांपासून ऋतुवती होण्याआधीपर्यंतचा जो काळ आहे मुलींचा म्हणजे थोडक्यात त्यांचे बालविवाह होत नव्हते. चंद्रावतीचा बालविवाह झालेला नाही, बालविवाह होत नव्हते. ही खूप मोठी गोष्ट आहे. मुली तरुण म्हणजे जवळजवळ 16-17 वर्षांच्या मुलींची लग्न झालेली आहेत त्या काळामध्ये आणि हे लिखित पुरावे आहेत. ही आणि भाषा एकसंध असणं, त्या भाषेवर कुठल्याही इतर भाषेचा प्रभाव नसणं हे का शक्य झालं तर त्या पूर्व मैमनसिंहचा भौगोलिक प्रदेश जो होता त्याच्यामुळे ते शक्य झालं. केदारनाथ मुजुमदार नावाचे एक लेखक आहेत. त्यांनी बांगलादेशचा इतिहास लिहिला, मध्ययुगीन बांगला इतिहास लिहिला. ते सौरभ नावाचे एक मासिक चालवायचे, संपादक होते ते. आणि त्या सौरभ नावाच्या मासिकाच्या एका अंकामध्ये 1913चा अंक आहे. चंद्रकुमार डे नावाचे लेखक त्यांनी पहिल्यांदा चंद्रावतीवर एक प्रदीर्घ लेख लिहिला आणि तो लेख रायबहादूर डॉक्टर दिनेशचंद्र सेन यांनी वाचला.
आणि त्यावरून त्यांनी काय करावं तर चंद्रकुमारांना बोलावून घेतलं. कलकत्ता विद्यापीठात बाकायदा नोकरी दिली की तुम्ही हे काम करायचं आहे. आणि त्यांच्यासोबत तो पूर्ण मैमनसिंह प्रदेश त्यांनी अगदी म्हणजे काय म्हणतात चप्पा चप्पा छान मारा पूर्ण तिकडे ते गेले आणि त्यांनी संकलन केलं. हे चंद्रावतीचं जे रामायण आहे मौखिक रामायण आहे. लिखित कुठलाही त्याबद्दलचा दस्तऐवज उपलब्ध नसताना नावाड्यांकडून आणि विशेषतः ही स्त्रीगीत आहे. बांगलामध्ये त्याला मेहली गीत म्हणतात. मेहली गीत ही गाणी त्यांनी बायकांकडून नावाड्यांकडून मासेमारांकडून जमवली लिहून काढली आणि अशा पद्धतीने 1932 साली चंद्रावतीचं रामायण हे संकलित रामायण पहिल्यांदा कलकत्ता विद्यापीठाकडून डॉक्टर दिनेशचंद्र सेन यांनी प्रकाशित केलं. ते पहिल्यांदा त्याची छापील प्रत तेव्हा उपलब्ध झाली. डॉक्टर दिनेशचंद्र सेनांनी जो लेख वाचला चंद्रकुमारांचा त्याच्या पहिल्या 3 ओळी फार महत्त्वाच्या आहेत. त्याचं मी तुम्हाला मराठी भाषांतर सांगते. चंद्रकुमार लिहितात की वनात अनेक सुगंधी फुलं उमलतात. ती सुंदर असतात. अशी फुलं राजोद्यानात सुद्धा नसतील. पण ती फुलं वनातच उमलतात. त्यांचा सुगंध वनातच पसरतो आणि वनातच कोमेजून जातात. त्यांच्या या सुगंधाची त्यांच्या सौंदर्याची नगराला वार्ता सुद्धा नसते. चंद्रावती हे असंच एक प्रतिभावंत फूल होतं, वनफूल होतं जे वनात उमललं आणि तिथंच कोमेजून गेलं. तिच्याबद्दल कोणाला काही कळलं नाही. तर ती चंद्रावती तिचं हे रामायण आहे 3 कांडांचं रामायण आणि त्यात एकूण 16 परिच्छेद आहेत. 16 गाणी म्हणूया आपण हवं तर. 16 भाग आहेत त्यात 3 कांडांचे आणि एकूण त्याचे जे हे आहेत 789 ओव्या आहेत. त्याला बांगलामध्ये छत्र म्हणतात. ते 789 छत्र आहे. या चंद्रावतीची एक कथा आहे आणि ती कथा सांगणं आवश्यक आहे थोडक्यात, कारण तिच्या रामायणाचं ते प्रयोजन आहे. हे महत्वाचं आहे. तिची कथा अशी आहे की तिचे वडील बंसीदास भट्टाचार्य हे मनसा देवीचे उपासक होते. मनसा देवी ही शंकराची धाकटी मुलगी असं समजलं जातं आणि ती खरं तर ते लोकदैवत आहे. म्हणजे लहान मुलांना कांजड्या निघाल्यावर आपण जातो ना दही भात घेऊन किंवा साप चालू नये म्हणून तिची पूजा करतात. आणि एकूण लक्षात आलं तर जे देवगणांचा जर आपण सगळा विचार केला तर समाजाला या लोकदैवतांचा धाक तुलनेने जास्त असतो. तसा मनसा देवी येते. तिचं नाव जरत्कारू. तिचे म्हणजे आस्तिक तिचा मुलगा जरत्कारू ऋषींची जी बायको होती. आपण महाभारतातही हिचा उल्लेख येतो सर्प 17 तर तिचे ते उपासक शैवपंथी होते आणि त्यांच्याकडे एक विद्यार्थी यायचा तो जयानंद चक्रवर्ती. तो तिचा बालमित्र, तरुणपणीचा प्रियकर आणि मग त्यांचं लग्न ठरलं. अगदी आता आज लग्न आहे म्हणताना बातमी आली की तो जयानंद कोणातरी एका यवन मुलीचा जिचं नाव आसमानी हात धरून पळून गेला. आणि ऐन लग्नाच्या दिवशी पाहुणे आलेले असताना मंडप घातलेला असताना की बस आता लग्न लागणार आहे अशा परिस्थितीत सगळे पाहुणे परत गेले, आलेले लोक परत गेले आणि तिच्यावर आघात झाला मोठा की आता काय करायचं. एक तर लग्न मोडलं हे एक मोठं होतं, प्रेमभंगाचं दुःख मोठं होतं. ती निराश झाली आणि मग वडील म्हणाले की आता काय करायचं. ती म्हणाली तुम्ही सांगा. स्थळं येत होती ती म्हणाली आता नाही लग्न करायचं, आता आयुष्यभर अविवाहित राहील. मला एक शंकराचं मंदिर बांधून द्या आणि मी पूजा करीन. शैवपंथी होते. चित्त स्थिर नाही माझं, काय करू सांगा. वडील म्हणाले रामायण लिही, त्याने तुला बरं वाटेल. आता इथे अजून एक थोडं विषयांतर सांगते की चंद्रावतीचा काळ 1600 पर्यंत आहे. त्यानंतर 100 वर्षांनी 4 कवींचा एक ग्रुप असा उदयाला आला. त्या 4 मिळून कंक ओ लीला, कंक आणि लीला असं एक दीर्घकाव्य लिहिलं आणि त्यातला एक कवी नयनचांद घोष. त्या नयनचांद घोषांनी काय केलं, चंद्रावती नावाचा पालाच लिहिला. पालागान म्हणतात त्याला, दीर्घकाव्य. 8-10 लोक असे उभे असतात, ते कथानक सांगत जातात, अभिनय करतात, गातात. त्याला म्हणायचं पालागान. तो पाला लिहिला. त्या पाल्यात
12 गाणी आहेत आणि त्या 12 गाण्यांमध्ये चंद्रावती रामायणाचं प्रयोजन काय दिलं आहे तर वडील म्हणतात रामायण लिही त्यानेच पापक्षालन होईल. तर पाप कोणतं तर प्रेम केलं आहे, प्रेम नावाचा सहृदय गुन्हा, तर ते तिचं पाप आहे, तिने पाप केलं. तर या नंतर तिनं रामायण लिहायला सुरुवात केली आणि तिच्या मनस्थितीचा तिची जी भावनिक मानसिक आंदोलनं होती त्या सगळ्यांचं आपल्या चंद्रावतीच्या रामायणावर आपल्याला ते दिसत जातं आणि म्हणून जेव्हा तिची कथा आपण आधी ऐकतो तेव्हा तिचं रामायण डिकोड करणं थोडं सोपं जातं. हिने असं का लिहिलंय, ह्याचं का म्हणाली असेल, आता तिला काय वाटतंय, ह्या गोष्टी सोप्या जातात. ते करत असताना चंद्रावतीचं रामायण वाचत असताना मला आणखी म्हटलं की चंद्रावतीच्या आधी कोणी आहे का, चंद्रावतीच्या नंतर कोणी आहे का. भारतभरात जर पाहिलं तर बंगाल किंवा पूर्व बंगाल हा तसा राममार्ग नाही. राममार्ग म्हणजे जो अयोध्येपासून लंकेपासून अयोध्येपर्यंत दाखवतात किंवा महाभारतात मणिपूरचा दिग्विजय आणि अश्वमेध यज्ञाच्या वेळी आणखी पूर्वेकडच्या राज्यांचा उल्लेख येतो, तसंच रामायणात येत नाही. म्हणजे तसं पाहिलं तर तो राममार्ग नाही बंगाल, पण भारतभरात रामायण भरपूर आहे. मग लक्षात आलं की चंद्रावतीच्या आधीचं रामायण कृतिवासांचं आहे, त्याला म्हणायचं श्रीराम पांचाली. पांचाली याचा अर्थ आहे कथा, पाथेर पांचाली आपल्याला माहिती आहे, तर ती श्रीराम पांचाली कृतिवास ओझा यांनी ती लिहिली. चंद्रावतीच्या आधीचं रामायण आहे. मध्ययुगीन भारतामध्ये किंवा बंगाली साहित्यामध्ये पोयार नावाचा एक छंद आहे आणि त्रिपदी नावाचा छंद आहे, तर त्या छंदामध्ये ही श्रीराम पांचाली त्यांनी लिहिलेली आहे. मग चंद्रावतीचं रामायण येतं, जे 3 कांडांचं रामायण आहे. कृतिवासांचं रामायण आदर्श 7 कांड रामायण आहे. मग चंद्रावतीचं 3 कांडांचं. त्यानंतर शंकर चक्रवर्तींचं रामायण आहे, त्याला म्हणायचं विष्णुपुरी रामायण. आपण जर टेराकोटाची मंदिरं विष्णुपूरची पाहिली असेल तर त्या मंदिरांवर जे अंकण आहे ते विष्णुपुरी रामायणातलंच आहे. मग 8व्या शतकामध्ये पुन्हा जगतराम राय आहे. जगतराम राय यांचं जगतरामी रामायण पण आहे बंगालमध्ये. एरवी पाहिलं तर मग आसाममध्ये माधव कंदलींचं रामायण होतं. ओडिसामध्ये सारला दास यांचं विलंका रामायण आहे. जैन रामायण होती. 14वं आणि 15वं शतक हा अद्भुत रामायणाचाही काळ सांगितला जातो. त्यामुळे अशी रामायणं भवताली भरपूर होती. शिवाय एक अजून आहे, आपल्याकडे मराठीत जशा स्त्रीगीतांमध्ये रामायण सतत दिसतं, सीतेची गाणी भरपूर आहे, तसं बंगालात ते आहे. रामायण आपला आयुष्याचा भाग आहे, आपण बोलताना सुद्धा बोलतो. जसं घोडे शत्रू विभीषण अशी एक बांगला म्हण आहे. हिंदीत म्हणतो घर का भेदी लंका ढाय, किंवा अजून एक म्हण आहे शातकान रामायण पुढे सीता रामेर मा. एवढं रामायण वाचलं आणि रामाची सीता कोणता आई, हे मला तिथं रामायण दिसत होतं की असं आहे. पण आत्ता तर मी थोड्या वेळापूर्वी अरुणाताईंना सांगत होते, आत्ता अगदी 2 महिन्यांपूर्वी मी एक लोकगीतांचं पुस्तक वाचलं, बांगला लोकगीतांचं, आणि त्याच्यात मला एक सुंदर व्रत लक्षात आलं. ते व्रत करायचं आहे 5व्या वर्षापासून 10 वर्षाच्या मुलींनी, 5 वर्ष. त्याला म्हणायचं दशपुत्तुली व्रत, 10 बाहुल्यांचं व्रत. काय येते तर पिट्टुली असते. पिट्टुली म्हणजे काय, ते तांदूळाचं पीठ भिजवतात आणि त्यानं रांगोळी लिहितात, त्याला अल्पना म्हणतात. तर त्याच्याने 10 बाहुल्या करायच्या आणि मग त्याच्यात हळदी कुंकू फुलं व्हायची आणि गाणं म्हणायचं. त्याला म्हणायचं छडा. हा छडा काय आहे, मोरिये मानुष होबो सीतार मतो शती होबो, मोरिये मानुष होबो रामेर मतो पती पाबो. हे गाणं असं जातं की मी पुनर्जन्म घेईल, मग सीतेसारखी सती होईल. सीतेसारखी सती झालं तर रामासारखा पती मिळेल, रामासारखा पती मिळाला तर लक्ष्मणासारखा धीर मिळेल, लक्ष्मणासारखा धीर मिळाला तर दशरथ आणि कौशल्यासारखी सासू सासरे मिळतील. मग 4थी जी ओळ आहे ना तिथे मी थांबले. 4थी ओळ आहे दुर्गेर मतो मा पाबो शिवेर मतो पिता पाबो. आणि मी 2 मिनिटं थांबले. मला आधी आठवलं ते वासुदेव कामतांचं एक चित्र आहे. सीता आहे पर्पल नेसलेली आणि फडताळत तिची खेळणी, लहान आहे सीता, आणि ती शिवधनुष्याला प्रत्यंशा लावते, आणते. ते चित्र मला आठवलं, वडिलांचंच तर आहे तिच्या. आणि दुसरं आठवलं ते अद्भुत रामायण. अद्भुत रामायणामध्ये सहस्रानंद रावणाला मारण्यासाठी सीतेनं कालीचं रूप घेतलेलं आहे.
आता ही काली आहे, दुर्गेपासूनच तिची उत्पत्ती झाली. तशी मग काली आपण दुर्गेचीच लेक म्हणू. मग ही म्हणते सीता झाले मी तर आई होळी माझी दुर्गा. बरं, गाण्याच्या नंतरची होणार तरी काय आहे, द्रौपदी होतो राधुनी ओभू. द्रौपदीकडे अक्षय पात्र आहे, पण लोकमानस काय जादू करतो बघा. सीता, काली, दुर्गा, द्रौपदी यांना एका रांगेत आणून बसवलं. ही एवढी सुंदर गोष्ट या गाण्यात होती की मी 2 मिनिटं थांबले त्या गाण्यापाशी आणि मला ते गाणं मनापासून आवडलं. आता आहे अद्भुत रामायणापाशी आलो आपण. चंद्रावती रामायणावर अद्भुत रामायणाचा जवळजवळ 85% प्रभाव. सगळ्या अद्भुत गोष्टी आहेत त्यामध्ये घडतात. चंद्रावतीत सीता जन्म जो आहे तो असाच अद्भुत घडलेला आहे, म्हणून ते महत्वाचं आहे. रामायण आपण जेव्हा बंगाल म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यांपुढे काय येतं, रवींद्रनाथ, सत्यजित राय आणि अजून सगळ्यात महत्वाचं दुर्गापूजा. ही मूळ दुर्गापूजा आहे ना वासंतिक पूजा आहे. आता मी आले 4 दिवसांपूर्वी मी ती वासंतिक पूजा अटेंड करून आले. तर ही मूळ पूजा आहे वासंतिक पूजा. पण जेव्हा रावणाशी युद्ध करायचं होतं रामाला, तर शक्तीची उपासना करणं, शक्तीला आवाहन करण्यासाठी म्हणून त्याने शरद ऋतूमध्ये आश्विनात त्या देवीला अवेळी जागृत केलं आणि तिचं पूजन केलं. त्या पूजेला म्हणतात दुर्गा पूजेचं मूळ नाव आहे अकाल बोधन. अकाल बोधन, हे अकाल बोधन त्याने केलं आणि मग युद्ध केलं रावणाशी. तर अकाल बोधन मुद्दाम सांगते कारण चंद्रावती रामायणामध्ये अकाल बोधन आहे. तर अद्भुत रामायण आणि अकालबोधन ह्या दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत. कृतिवासी रामायणाने सुद्धा अकालबोधनाबद्दल हे सांगितलेलं आहे. आता चंद्रावतीचं जे रामायण आहे त्यापाशी एक महत्त्वाची म्हणजे गोष्ट अशी आहे की ते सुरू होतं लंकेच्या वर्णनापासून. एक गोष्ट लक्षात घ्या, या रामायणांमध्ये किंवा एकूणच संबंध बंगालचं साहित्य जर पाहिलं आपण तर त्याच्यात प्रभावाने तुम्हाला दिसतं ते जलतत्व दिसतं. एक तर भरपूर आजूबाजूला सगळं पाणीच पाण्याचं उकळे असल्यामुळे पण ते असेल. अर्ध्याहून अधिक साहित्य आपल्याला बंगालाचं जे दिसतं ते पाण्याशी संबंधित दिसतं. चंद्रावतीच्या 3ही रचना ज्या आहेत, दस्युकेनाराम, मलुआ सुंदरी आणि रामायण, या 3ही रचनांमध्ये पाणी हे जलतत्व अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं. आणि चंद्रावतीचं रामायण सुरू होतं लंकेच्या वर्णनापासून. तर ह्या लंकेचा अनेक योजना विस्तार आहे, समुद्राच्या पल्याड आहेत ते. आणि सांगताना तिने काय काय वर्णन केली आहेत पहा, की लंकेत फुलं उमलतात की वर्षभर सुकत नाही. लंकेत चंद्रसूर्य पहारा देतात आणि त्या फुलांच्या सुगंधाने त्रिभुवन दरवळून निघतो. आणि तिथल्या राक्षसी लंकेतल्या त्या तर इतक्या नखरेल्या आहेत, त्या प्राजक्ताची फुलं वेणीत माळतात, कुरळ्या केसांमध्ये माणिक मोती हे करून सजवतात आणि त्यांच्या अंगगंधाने सगळा वायू सुरभित होतो. इतक्या नखरेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काहीही कारण नसताना घडी घडी पोशाख बदलतात. ते तिने लिहिलेलं आहे चंद्रावतीने उत्साहाने. आणि नुसतं त्यांचे सोन्याचे पलंग आहेत, मखमली बिछाने आहेत. आता इथून जो सगळा भाग होतो तो अद्भुत रामायणासारखा आहे की रावणाच्या मनात येतं की आता मी स्वर्ग विजय केला पाहिजे. आणि मग तो ब्रह्मदेवाने त्याला वर दिलेलाच आहे. आणि त्यामुळे वरामध्ये एक खोट काय आहे की मनुष्य आणि वानर यांच्यापासूनच तुला धोका आहे, बाकी कोणालाही तुला म्हणजे काही होणार नाही. त्यामुळे स्वर्गात जातो, सगळ्या देवतांना बंदी करून आणतो आणि मग नंतर काय करतो तर अतिशयोक्ती पहा काय आहे. विमानातून तो सगळ्या अप्सरांना घेऊन येतो रावण. ठीक आहे, येताना काही अप्सरा असतात त्यांची अजिबात रावणासोबत जायची इच्छा नसते, तर त्या काय करतात भराभर समुद्रात उड्या मारतात आणि आत्महत्या करतात. मग इकडे आल्यानंतर काय होतं की देवलोकामध्ये काय करतायत देव येऊन ते तर बंदी झालेत, कोणी केरवारे करताय, इंद्र पागा सांभाळतोय घोड्याच्या तिथे. आणि वायुदेव काय करतोय तर सगळा म्हणजे त्याला चामर हाती धरलाय त्यांनी. आणि नंतर वरुण देव त्याचे पाय धुत आहेत. यमाकडे काय भूमिका दिली आहे तर तो लंकेला पहारा देतोय लंकेवर की नाही, हे सगळे देव कामाला लागले. आणि राक्षस काय करतात सुपरविजन, बरोबर चाललंय ना सगळं काम ते बघतायत.
हे झाल्यानंतर मग तो काय करतो, चला आता पाताळात गेलं पाहिजे, पाताळ विजय आणि मर्त्य लोकांवर विजय मिळवायचा. पाताळात गेल्याबरोबर सगळे सर्प घाबरले, सरेंडर झाले. माफ कर, आम्ही काही लढत नाही तुझ्याशी, तूच आमचं स्वामी आहेस. मग मर्त्य लोकात आला, वनामध्ये गेला, ऋषीमुनींच्या आश्रमांमध्ये गेला आणि त्यांना म्हणाला, द्या मला, कर द्या, मीच राजा आहे आता, कर द्या. ऋषीमुनींनी काय द्यावं त्याला, काहीच नाही. मग काय, कुशाग्र घेतलं म्हणे त्यांनी हाती. कुशाग्रांनी हृदय विदीर्ण केलं आणि आपलं रक्त करस्वरूपात दिलं आणि मग ते त्यांनी एका वाडक्यात भरून घेतलं. वाडक्यात भरून आणलं, मंदोदरीला दिलं, म्हणाला, हे जहाल विष आहे, जपून ठेव. हे देवलोक आपल्यावर म्हणजे खारखाऊ नसतात, जास्त पुन्हा काही आगाऊपणा केला तर त्यांनाच द्यायचं, ते जपून ठेव. झालं. मग ज्या अप्सरा उरलेल्या होत्या त्या रावणाच्या रंगमहालात गेल्या. रंगमहालाचं वर्णनही चंद्रावतीनं केलंय. आकाशात तारकांनी व्यापलेला चंद्र जसा दिसतो तसा लंकेतला रावणाचा रंगमहाल दिसतो. मग तिथं हा रात्रंदिवस ते सगळं त्रिभुवन जिंकलंय त्यांनी. आता रात्रंदिवस काय करतोय, तो तिकडे रंगमहालात बसलेला आहे, केली गृह. एक दासी येते, मंदोदरीला म्हणते, बाई ग, नशीब फुटकंय तुझं, कसा बघतो तुझा नवरा, सारखा आपला विषय विलासात दंग आहे. वाईट वाटलं तर मंदोदरीला. तिच्या लक्षात आलं की अरे विष तर आणून ठेवलंय नवऱ्याने. विष प्राशन केलं तिने, ते गर्भवती झाली. अद्भुत रामायणाचा प्रभाव. आणि मग अशा प्रकारे त्या विषाने ती काळीवेळी झाली, पण गर्भवती झाली. 10 महिने 10 दिवसांनी तिने एक डिंब प्रसवलं, अंड. इथपर्यंत अद्भुत रामायणाचं हे आहे. ही इथे ते राणीने डिंब बसवलाय म्हटल्याबरोबर रावण धावत येतो आणि ज्योतिषांना बोलवतो, काय बघा जरा आहे. आणि ज्योतिष सांगतात की कठीण आहे, यातून मुलगी जन्माला येणार आहे, लंका नाशाचं कारण होईल, तुझा विनाश होणार आहे. त्याला राग येतो आणि म्हणतो की फोडून टाका ते, किंवा नष्ट करा, जाळून टाका. मंदोदरीला वाईट वाटतं, काही झालं तरी तिने प्रसवलंय ते. ती म्हणते की ते नका असं करू. वनातले पशुपक्षी सुद्धा आपली लेकरासाठी कवटाळून असतात, ते त्यांचा शोक करतात गेल्यानंतर. हे तर स्वतः मी आई आहे, स्त्री आहे मी. आणि मग रावण म्हणतो ठीक आहे, पेटी करतात कारागिरांना बोलवून, त्या पेटीत ते डिंब ठेवतात आणि समुद्रात टाकून देतात. आता एका अर्थाने जर पाहिलं ना तर रावणाने निदान प्रत्यक्षपणे ते नष्ट करण्याचा तरी विचार केला. मंदोदरी काय करते, ती स्पष्टपणे स्वीकारतही नाही आणि नाकारतही नाही. ती म्हणते समुद्रात सोडून द्या. म्हणजे काय, जगलं तर जगलं, नाही तर माझ्या डोळ्यासमोर तर किमान ते नष्ट नाही झालं. तर अशा पद्धतीनं ते समुद्रात जातं. आता गंमत अशी आहे की चंद्रावती पाणी पिते मी, चंद्रावती मिथिला कुठे लोकेट करते ते अजून मला कळलेलं नाही. आज अजून 2 जागा येतात, त्या पुढे आपल्याला कळतीलच. ती पेटी समुद्रातून तरंगत तरंगत मिथिला नगरीत पोहोचते आणि त्या मिथिला नगरीत आहे जनक ऋषींचा घाट. जनक ऋषींचा घाट आहे. बरं, राजा पण जनक आहे, पण तो जो घाट आहे तो जनक ऋषींचा आहे. आणि त्या जनक ऋषींच्या घाटावर माधव नावाचा कोळी आहे, तो मासेमारी करतो, जाळं टाकतो, जाळ्यात पेटी येते. या माधव कोळ्याची बायको आहे सता कोळी. सता सता हा शब्द जर आपण नीट पाहिला तर बंगला भाषेमध्ये सतीन असा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे सवत. पण इथे जो सता शब्द आलाय ना, तो सती स्त्री म्हणून आले. की सता आहे, अत्यंत गरीब आहेत हे लोक. हे म्हणजे मासेमारी, म्हणजे मासे सापडले तर विक्री होईल, विक्री झाली तर घरी चूल पेटेल. घर असंच आहे, नेसायला फारसे कपडे नाही. पण एकच गोष्ट चांगली आहे की ते दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आता असे विरोधाभास आहेत ना, चंद्रावती तिच्या रामायणामध्ये ठिकठिकाणी येते. उदाहरणार्थ रावण आहे, मंदोदरी आहे, त्यांना कशाची ददात नाही, त्रिभुवन जिंकलेलं आहे त्यांनी. पण इंद्रजित सारखा मुलगा आहे त्यांना, पण तरीही
सुसंवाद नाही. सता आणि माधव आहेत काहीही नाही. गरीब आहेत, दरिद्री आहेत, आता जेवले तर उद्या जेवायची त्यांची हे नाही आहे, पण तरीही एकमेकांवर प्रेम खूप आहे आणि अपत्य नाही. तो ती पेटी घेऊन येतो माधव कोळी आणि म्हणतो की हे बघ हे असं असं सापडलंय. आणि ती म्हणते जाऊ दे आपण ती पूजा करूया. पूजा सुरुवात करते आणि हळूहळू हळूहळू परिस्थिती बदलते. सगळी समृद्धी येते. एक दिवस काय होतं, तिला स्वप्न पडतं की त्या पेटीतून एक मुलगी 5-6 वर्षांची बाहेर आली आहे. आई आई म्हणून सतेच्या गळ्यात पडली आणि म्हणाली हे बघ मला ना राणीकडे घेऊन जा. स्वप्न हा चंद्रावतीच्या 3ही रचनांमधला दस्यू केनाराम रामायण आणि तिचं मलुआ सुंदरी या 3ही याचा एक कॉमन फॅक्टर आहे. अनेक घटना तिनं स्वप्नांमध्येच टाकल्या आणि ते स्वप्न खरी झालेली आहे. तर स्वप्न हा एक तिच्या याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे स्वप्न. तर ह्या स्वप्नात ती येते आणि म्हणते मला राणीकडे घेऊन जा आणि त्याप्रमाणे ती राणीकडे नेते आणि सांगते असं असं झालंय. ही पेटी जेव्हापासून घरी आली आहे आमचं सगळं अगदी सुरळीत सुरू आहे आणि तुम्ही आता घ्या कारण मला असं स्वप्नात सांगण्यात आलेलं आहे. ती राणी म्हणते ठीक आहे आण, तुला काय देऊ, धनरत्न तुला देते. ती म्हणे असं करू नका, मला काही नको, सगळं आहे आता माझ्याकडे, पण या पेटीतून त्या डिंबातून एक मुलगी प्रसव म्हणजे जन्माला येणार आहे. माझी आठवण म्हणून हिचं नाव तुम्ही सीता ठेवा. आणि त्या प्रकारे सताची आठवण म्हणून ती जी मुलगी जन्माला आली आहे तिचं नाव आहे सीता. अशा प्रकारे सीतेचा जन्म इथे झालेला आहे. आता आपण पाहिलं तर आतापर्यंत आपण अनेक रामायण ऐकली. सीतेचा जन्म अनेक प्रकारे झाला आहे. ती भूमिजा आहे, ती पद्मजा आहे, ती रक्तजा आहे, ती जनकात्मजा आहे, ती रावणात्मजा सुद्धा आहे. पण आता इथं ती कोण आहे तर ती रक्तजा आहे. कारण ते जे ऋषीमुनींचं रक्त होतं आणि ते प्राशन केल्यावर ती गर्भवती राहिली म्हणून ती रक्तजा. तसं पाहिलं तर ती ना जनकाची मुलगी आहे ना रावणाची मुलगी आहे, पण म्हणून रक्तजा आहे. इथे तिचा जन्म रक्तजा आहे. आता याचा नंतर रामजन्म आहे. कृतिवास रामायणामध्ये सुद्धा आधी सीतेचा जन्म येतो मग रामाचा जन्म आहे. राम जन्म तर एवढा इंटरेस्टिंग आहे हो की आपण एखादी लोककथा ऐकतोय असं वाटतं आणि त्याला लय पण आहे. बाई बाई काय करतेस असं अशा पद्धतीचा संवाद आहे त्याचा. तर रामाचा जन्म आहे आणि ती पुन्हा गोष्ट आहे की अयोध्येचा राजा खूप छान होता, आपल्या रयतेवर पुत्रासारखं प्रेम करायचा, पण त्याला स्वतःलाच एक कोणी वारस नव्हता. 3 राण्या होत्या पण काही म्हणजे मूल नाही. चंद्रावतीनं पुत्रकामेष्टी यज्ञ असं कुठेही म्हटलं नाही. तिने सांगितलं आहे की पुत्रप्राप्तीसाठी राजाने यज्ञ केले आणि सगळे अपयशी झाले आणि उद्विग्न झाला राजा, त्याने स्वतःला बंद करून घेतलं. आता इथे जी गोष्ट आहे ना ते म्हणजे मला आवडते. इथे येतो संन्यासी. ते पुत्रकामेष्टी यज्ञाचं फळ नाही आहे. संन्यासी येतो. संन्यासी सांगतो काय चालवलेस तू, हे असं शोभतं का तुला दार बंद करून घेणं आणि स्वतःला कोंडून घेणं. आणि असं दशरथ सांगतो की असं असं झालंय. मग संन्यासी फळ देतो आणि सांगतो हे कौशल्याला दे. कौशल्या मुळातच खूप स्वभावाने मनाने खूप चांगली असल्यामुळे ती काय करते त्या फळाच्या फोडी करते 3 स्वतः एक घेते, सुमित्रेला देते, कैकेयीला पाठवते आणि मग गर्भवती होतात राण्या. आता त्याच्यात 3ही राण्या गर्भवती झाल्यानंतर त्यांना डोहाळे लागतात. मी पुन्हा येते चंद्रावतीकडे. प्रेमभंग झालेली मुलगी आहे ती. लग्न ठरलेलं असताना ऐन लग्नाच्या दिवशी मोडलेलं आहे. तरुण मुलींची स्वप्न असतात. मला नेहमी जाणवतं की दस्यू केनारामची आई होती यशोधरा. त्याच्या आईचं नाव यशोधरा. यशोधरेला लागलेले डोहाळे चंद्रावतीनं लिहिले आहेत. मंदोदरीची अवस्था चंद्रावतीनं लिहिली आहे. या 3ही राण्यांची गर्भलक्षणं तिने लिहिली आहेत. पुढे सीता जेव्हा गर्भवती होते तेव्हाची तिची लक्षणं लिहिली आहेत. हे ती का लिहिते आणि वारंवार का लिहिते आणि ती तशीच लक्षणं का लिहिते की राण्या भाजलेली माती खातायत, त्यांना मऊ बिछाण्यावर झोपावं वाटत नाही आहे, त्या जमिनीवर लोळतायत आणि मग त्यांना पेन येते सारखी, नुसतं त्यांना असं वाटते की झोपून राहावं. मग चंद्रावती म्हणते बाय ग ही तर सगळी गर्भलक्षणं आहेत. आता
10 महिने 10 दिवसांनी कौसल्या प्रसूत होते. एक छोटी गोष्ट, तुम्ही सबंध बंगालचं साहित्य वाचा, तिथं कुठेही 9 महिने 9 दिवस हा हिशोब दिसणार नाही. ते आहेत 10 महिने 10 दिवस. काउंटिंग जे आहे ना 10 महिने 10 दिवसच आहे. आणि मराठीमध्ये सुद्धा कवितांमध्ये भेटे न 9 महिन्यांनी असं अशी ओळ येते. बांगलामध्ये खुदिराम पोस्तांना भाषेत दिली ना, तेव्हा पितांबर दासांनी एक कविता लिहिली, गाणंच आहे ते, ए बार बिदाय देव मा घुरे हाशी 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 पूर्व फाशी देख बे भारतवासी. मी हसत हसत फासावर जाईल, भारतवासी पाहतील, मला आता निरोप द्यायला. प्रसिद्ध गाणं आहे ते. आणि त्यामध्ये तो पितांबर दास काय लिहितात पहा, दशमास 10 दिन परे जन्म नेब माशीर घरे. 10 महिने 10 दिवसांनी मावशीच्या घरी पुन्हा जन्माला येईल. म्हणजे इथे सुद्धा 10 मास 10 दिवस हा हिशेब मी तुम्हाला सांगते की ते सगळीकडे 10 महिने 10 दिवसांचाच काळ आहे. तर राम जन्माला आलेला आहे, सगळी शुभलक्षण आहेत. त्याचा जन्म झाल्यानंतर किती बारीक निरीक्षण किंवा बारीक ओळ चंद्रावतीनं लिहिली आहे पहा. ती लिहिते, सुईणीने काय केलं, धारदार सोन्याच्या चमकत्या पात्याने नाळ कापली. छान, म्हणजे खूप अगदी छोटंसं निरीक्षण केलं पण छान केलं. अयोध्येला वारस मिळाला, सगळ्या नगरामध्ये उत्सवाचं वातावरण झालं. आणि मग त्या बांगला याच्याप्रमाणे संस्कृतीप्रमाणे चंडिका पूजन झालं, सटवाई पूजन झालं, वनदेवी दुर्गा पूजन, शीतला षष्टीची पूजा झाली आणि मग बारसं करायची वेळ आली. तर सगळ्या अयोध्येनं आपल्या या नव्या राजासाठी प्रत्येकाने एक एक नाव निवडलं. कौसल्या काय म्हणतो पहा, कौसल्या राखी नाम गो कांगालेर धान. कंगाल आणि कफल्लक माणसाला धन सापडावं तसा तो कौसल्याला झाला, म्हणून ती म्हणते कांगालेर धन. दशरथ राम राखे गो अयोध्या भूषण. आता अयोध्येचा भूषण आहे. राज्यवासी नाम राखे गो राम रघुवर. पुरनारी नाम राखे गो श्यामोल सुंदर. आणि मग ध्याने ते जाणीय गो वशिष्ठ तपोधन. वशिष्ठ तपोधनाने ध्यानातच जाणलं, काय ध्यान करतच की काय, नाम राखे गो रामचंद्र कमल लोचन. हे चांगले लिहिलेलं आहे. मग ज्योतिष आले, रामाचं काय त्याची पत्रिका तयार करा ते सांगितलं. म्हणाले वा, फार पराक्रमी पुत्र होणार आहे, याच्या नशिबात राज्याभिषेक आहे आणि त्रिभुवनाचा जो शत्रू आहे तो याच्या हातून मारला जाणार आहे. पण इतकं सगळं सांगितल्यावर ज्योतिषांनी एक गोष्ट, 2-3 गोष्टी गुप्त ठेवल्या, त्या काही सांगितल्या नाही. त्या काय आहे, रामाच्या कुंडलीमध्ये 7वं घर रिकामं आहे. 7वं घर, पत्रिकेतलं 7वं घर हे जोडीदाराबद्दल, वैवाहिक सुखाबद्दल असतं, ते रिकामं आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे की या मुलाला वनवास भोगावा लागणार आहे. आणि तिसरं आहे की याच्या विरहामुळेच वडिलांचा मृत्यू होणार. तर ह्या काही गोष्टी ते जे ज्योतिष असतात ते काही सांगितलं नाही, सांगत नाहीत. आणि इथं चंद्रावतीचं पहिलं कांड संपतं. 3 कांड जे आहेत ना, रामाचा जन्म होतो आणि चंद्रावतीचं पहिलं कांड सांगतो. दुसरं जे आहे, दुसरा भाग जो सुरू होतो तो आहे सीतार बारोमासी, सीतेची बारोमासी. फार सुंदर काव्य आहे हे. बारोमासी नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. 12 महिन्यांचं गाणं आहे. आपल्याकडे पूर्वेकडे आणि उत्तरेकडे सर्वत्र आढळणारा हा प्रकार आहे बारोमासी. त्याच्यात पुष्कळदा आषाढापासून ती सुरू होते, पुष्कळदा चैत्रापासून ती सुरू होते. काही ठिकाणी षण्मासा पण असतो. आपण चातुर्मास करतो तसं उत्तरेकडे चौमासा पण असतो. ही वर्णनं आहेत. आणि तंजावरच्या ग्रंथालयात एक मराठी बारोमासी सुद्धा सापडली आहे. ती कोणी लिहिली आहे ते अज्ञात आहे, पण सापडलेली आहे. मिरेची बारोमासी सुंदर आहे. पण मुळात बारोमासीचा जो मूळ आहे, स्वभाव आहे ना, तो विरहाचा आहे, विरह रसाचा आहे, विरहाचा स्वभाव आहे त्याचा. तर ही बारोमासी आहे. बंगालामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आणि म्हणजे पारंपरिक बारोमासी जी आहे ती आहे फुल्लोरा बारोमासी. ती एवढी फुल्लोरा बारोमासी प्रसिद्ध आहे की आजकाल लोक बंगालात बोलताना नुसती बारोमासी म्हणत नाही, फुल्लोरा बारोमासी म्हणतात. तर ती सीतेची असली तरी सीतेची वेगळी आहे. आणखी पूर्व बंगालात अनेक बगुलार बारोमासी आहे, ती पण सुंदर बारोमासी आहे. तर अशा अनेक फुल्लोरा ती पारंपरिक बारोमासी ही
इथं चंद्रावतीनं जी लिहिली ती सीतेची बारोमासी आहे. यात 2 भाग आहेत. एक आहे पूर्वार्ध आणि मग बारोमासी तिथून सुरू होते तो भाग, तो वैशाखापासून सुरू होतो. तर पहिल्या भागात आहे 56 ओव्या आणि दुसऱ्या भागात आहे 162 ओव्या. अशी ती एकूण मोठी बारोमासी आहे. आणि इथं चंद्रावतीनं काय केलंय, फ्लॅशबॅक तंत्र वापरलं आहे. म्हणजे कसं, तर ती वनवास संपवून परत आली आहे आणि मग मैत्रिणी म्हणजे वनवास आणि लंका विजयानंतर परत आली आहे आणि मग मैत्रिणी येतात आणि तिला विचारतात की काय गं, कसं तू वनवासात गेलीस, कसं कसं दुःख तू भोगलंस, कोणत्या कोणत्या महिन्यात. मग ती सांगते, आता एक ते सीतेची बारोमासी वाचत असताना मला वेळोवेळी मोरोपंतांच्या स्त्रीगीतांची आठवण झाली की मैत्रिणी बसतात भोवती 5-6 मैत्रिणी आणि तिला म्हणतात, बाई गो तुझा वनवास कसा, असं वगैरे विचारतात. मोरोपंतांनी लिहिलंय, चवघी बहिणी भाग्य झाल्या जावा, त्यांचा गीत गावा सुसंवाद, वनवास वृत्त सीतेची पुसती, प्रेमी त्या सुसती तिघी जणी, सीता म्हणे ऐका वनवास कथा, परी मनी व्यथा न धरावी. अगदी तोच म्हणजे तेच दृश्य आहे. मोरपंतांनी पण तसंच लिहिलं आहे आणि सीतेने पण लिहिलं आहे. बारोमासीतला जो पहिला भाग आहे त्यात ती मिथिलेपासून सुरुवात करते. मिथिलेत काय होतं की मी आईवडिलांच्या घरी राहिले, सुखाचे दिवस होते ते, किती छान माझं बालपण गेलं. मायर कोले ते थाकी गो करी खेळा धुला, मी आईच्या मांडीवर बसायची, खूप खेळायची. फुलराणी बालकवींनी लिहिलं, आईच्या मांडीवर बसून झोके घ्यावे गावी गाणे, आणि कठावे काय तिला साध्या भोळ्या फुलराणीला. असं तिचे छान बालपण जात होतं. मग ती मोठी झाली आणि एक दिवस काय झालं की रामाने म्हणजे जनकाने ठरवलं की हिला आता आपण हिचं लग्न करायचं. आणि मग पण होता की स्वयंवरासाठी की शिवधनुष्य जो मोडेल त्यालाच सीता वरमाला घालेल. मग ठरतं ते ज्या दिवशी स्वयंवर असतो त्याच्या आदल्या दिवशी तिला स्वप्न पडतं. हो, आवाज कसला येतो? तर तिच्या स्वप्नात कोण येतो माहितीये का? रामच येतो. ती झोपली आहे, दुसऱ्या दिवशी तिचा स्वयंवर आहे आणि स्वप्नात राम आलाय आणि म्हणतोय, उशाशी बसलाय तिच्या आणि म्हणालाय, जानकी उठ, बघ मी आलोय. किती ते गाढ झोपायचं, उठ लवकर आता. आणि तिला पहाटे जाग येते आणि खूप आनंदात असते ती, असं असं स्वप्न पडलंय. आणि सकाळी उठून बघते तर काय, खरोखरच चंद्रसूर्यासारखे दोघं भाऊ विश्वामित्र ऋषींसोबत आलेले आहेत. आणि त्याच्यात तिनं त्याचं वर्णन काय केलं माहितीये, दुर्वादल श्याम शृंगी लखन. दुर्वादल श्याम राम म्हणजे आणि सोबत आलेला आहे लक्ष्मण. आणि त्याचं सगळं मग काय ते स्वयंवर आहे होतं, राम ते धनुष्य मोडतो आणि मग लग्न होतं. ती वरमाला घालते. कोणी म्हणतं रामाला पाहून काळा आहे मुलगा, कोणी म्हणतं पण साधा भोळा आहे, अगदी चांगला आहे, जोडा चांगला आहे. कोणी म्हणतं घनदाट मेघांवर विजेची रेघ चमकावी, तसे शोधतायत दोघं जण. आता पुन्हा मी मोरोपंतांकडे येते. मोरोपंतांच्या श्रीगीतामध्ये लंका विजयानंतर ते पुष्पक विमानात अयोध्येला जातात ना, तेव्हा राम सीतेला मांडीवर बसवून घेतो. आणि मग मोरोपंतांनी 2 ओळी फार गोड लिहिले आहेत. मांडीवरी मज घेतले स्वामींनी, घनी सौदामिनी जना वाटे. ते तसंच वर्णन आहे की लोक म्हणतात की काय हा काळा आहे, पण अगदी घनदाट मेघांवर वीज चमकावी तसा त्यांचा जोडा शोभून दिसतो आहे. तर अशा प्रकारे अयोध्येला वरात आलेली आहे. त्या रात्री पुन्हा सीतेनं स्वप्न पाहिलं. काय तर रामाला राज्याभिषेक झाला आणि त्याला सगळे अभिषेक करतायत, टिळा लावतायत, भाऊ सगळे त्याच्या पायाशी बसले आहेत. तिला आनंद होतो, तयारी पण होते. पण मग काही म्हणते की नाही, याला वनवासात पाठव आणि भरत राजा होईल. भरताचा उल्लेख येत नाही, फक्त म्हणते की मंथरा कुमंत्र देते कैकेयीला आणि रामाला वनवासात जावं लागतं. चंद्रावती म्हणते शरद पौर्णिमेचा चंद्र जसा मेघांनी झाकला जातो तशी अयोध्या
अंधारात गेले, राम वनवासाला निघाले. इथं पहिला भाग त्या 56 ओव्या संपतात आणि दुसरा भाग सुरू होतो. वैशाख मासे ते कोरे गो अरण्य प्रवेश. बांगला नववर्ष वैशाख महिन्यापासून सुरू होतं, हे लक्षात घ्या. पहिला वैशाख साजरा करतात तर 15 तारखेला, 15 एप्रिलला साजरा झाला. त्यामुळे ते कदाचित तिने वैशाख महिन्यापासून सुरू केलं आहे का माहिती नाही, कारण आनंद रामायणानुसार वसंत पंचमीला राम वनवासात गेले आहे आणि आले ती पण वसंत पंचमीच होती. तर इथं वैशाखातलं हे आहे आणि भरा एक एक महिना पुढे जातो. फक्त ज्येष्ठ महिना आल्यानंतर थोडं वर्णन लांबतं आणि मग नंतरच्या सगळ्या घटना आषाढापासून पुन्हा वेगात सुरू होतात. आणि तो असा रनिंग कमेंट्री ऐकल्यासारखा आपल्याला फील येतो की ती खूपच वेगात आटोपते आहे सगळं. तर चालले आहेत दोघं जण, हे वैशाखाच्या झळा तिला सहन होत नाहीये, चालते बिचारी. आणि मग ज्येष्ठ महिना आलाय, त्यातलं ऊन. आता हिने त्याला दुर्वादल श्याम पहिल्यांदा म्हटलंय, पण तरी ज्येष्ठातलं ऊन पडल्यानंतर ना रामाचा चेहरा काळा झाला असंही लिहिलेलं आहे. आधी काळा झाला असं म्हणायचं असेल, पण झाला. मग चालता चालता काय झालं तर तिला ठेच लागली, रक्त व्हायला लागलं. मग रामाने तिला कुशीत घेतलं, तिला वारा घालत होता तो उत्तरीयानं. लक्ष्मण लगेच धावला, कमळाच्या पानामध्ये पाणी आणलं, तिला पाजलं आणि मग ते तिला बरं वाटलं. आणि मग ती म्हणते की काय दोघं जण माझी काळजी घेत आहेत, कसा वनवास आहे हा, किती सुखाचा आहे. आणि अशा प्रकारे तो वनवास सुरू राहतो. नंतर एक गंमत आहे, ते येतात पंचवटी वनात, गोदावरी नदीपाशी. चंद्रावतीने लिहिलंय, चंद्रावती म्हणते गोदावरी नदीपाशी आलो, पंचवटी वन होतं. राम म्हणाला इथंच आता आपण कुटी बांधायची आणि इथं राहायचं. मग ते कुटी बांधत राहतात. लक्ष्मणाकडे काम आहे कंदमुळं आणणं, फळं आणणं. आता चंद्रावती म्हणते, म्हणजे चंद्रावती सीता सांगते चंद्रावतीची की मी तमसा नदीचं पाणी आणत होते, इथं ओशायला भूगोल. काय होत आहे की तमसा नदी तर अयोध्येला ते लोक निघाले तेव्हाच ओलांडली होती. तमसा नदी मी मुद्दाम पुन्हा नकाशा पाहिला की तमसा कुठून वाहते, तर ती वाहते आणि सरळ बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ती इकडे येतच नाही नाशिककडे. तर त्यामुळे ती तमसा का म्हणते ते कळलं नाही मला. जसं आपल्याला मिथिला कुठं लोकेट केली आहे ते कळलं नाही, तसं हे आहे. पण हे मौखिकच रामायण आहे, या गोष्टी तिने ऐकलेल्या आहेत. वाल्मिकींचं रामायण वाचलेलं आहे तिने. तिला माहिती आहे की तमसा नदी ओलांडलेली आहे आणि मग ते गोदावरीकडे आलंय. तिला असं वाटलं असू शकतं जवळजवळ असतील, तिच्या बांगलादेश सारख्या नद्या जवळजवळ असू शकतात. तर अशा पद्धतीनं ती हे करते. आणि मग लक्ष्मण आणि तिचं एक खूप छान नातं तयार होतं. ती त्याला माझ्या सोन्यासारख्या दिरा, माझ्या भावा, वत्सा अशा सगळ्या हाका मारते. आणि ती म्हणते की मी फार भाग्यवान आहे की मला असा धीर मिळाला. आपल्याला जर तेलुगू लेखिका आहेत ललिता कुमारी, वोल्गा नावाने त्यांनी लेखन केलं आहे. लिबरेशन ऑफ सीता नावाचा त्यांचा कथासंग्रह. त्यात त्यांनी लक्ष्मण आणि सीतेचा संवाद खूप छान लिहिले की लक्ष्मणाने कसं सांगितलं की हे पीक आपण इथं लावायला म्हणजे पेरायला पाहिजे, हे बी इकडं. शेती संबंधित त्यांच्या ज्या गप्पा आहेत त्या खूप. तर इकडं ती तेच म्हणते की लक्ष्मण आणून द्यायचा आणि मग मी ते सगळं रांधायचे किंवा फळं खायची वगैरे. मग असा सगळा काळ सुखाचा जात असताना ती सांगते, तिने वर्णन खूप छान केलेलं आहे की मी तृणांची शेज अंथरायची. मग मला कळायचंच नाही की ह्या कशा सुंदर रात्री आहेत वनवासातल्या, त्या संपत आहेत. आणि हा जो त्यांनी सांगितलेला रोमॅन्टिसिझम आहे ना, हा बंगालातले आणखी एक लेखक आहेत, महत्त्वाचे लेखक आहेत, मायकल मधुसूदन दत्त. मायकल मधुसूदन दत्तांचं मेघनाद वधकाव्य प्रसिद्ध आहे. त्यातल्या 4थ्या सर्गामध्ये त्यांनी सीतेचं वर्णन, सीतेला हा असाच रोमॅन्टिसिझम दिलाय की ती असंच बोलते. आणि त्यामुळे असं वाटतं की मधुसूदन दत्तांनी चंद्रावतीचं रामायण ऐकलंय का तिथल्या त्यांच्या काळामध्ये बायकांकडून, की त्यांनी हे असंच जुळणारं लिहिलं. ते कसं जुळणार आहे ना हे मी पुन्हा पुढच्या एका ह्याच्यात कोळींसकट इकडे सांगते. की पशुपक्षी आहेत जंगलामध्ये, हरिण आहे, हरणं येतात, मोर आहेत, नाचतायत. आणि त्यांच्या झोपडीच्या शेजारीच एक ढोली आहे, तिथं शुकसारी नावाचं एक जोडपं राहायला आलंय. ते पण रात्रंदिवस गाणं गात राहून आपल्यातच मशगूल असतात. तर तिनं ते शुकसारी आणि इकडे राम सीता असं एक समांतर विश्व तयार केलेलं आहे सीतेने. तर अशा प्रकारे वनवास सुखाचा सुरू आहे. पण सगळे दिवस सुखाचे कसे असतील? मग एक दिवस तिनं लिहिलंय की लक्ष्मण झाडाखाली बसला होता आणि मी
आमच्या ओसरीवर राम होता आणि मी बसले होते. दुपारची वेळ होती, मला फार पेन येत होती. तरीही मी रामाचं श्यामल मुख अगदी निरखत होते. मग ते पाहून पेन येतच होती, पण रामने माझ्याकडे पाहून गोड पाहिलं आणि हसला. बाई काय सांगू, स्वामींची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज बोले. आणि ते ओळखून मग रामाने काय केलं तर म्हणलं की मांडी दाखवली. उरु उपाधान असा शब्द चंद्रावती वापरला. मग तिनं पदर पसरला, त्याच्या मांडीची उशी केली आणि झोपायला गेली. आणि जंगलात पाहते तर काय, एक सोनेरी हरिण. मग ती म्हणते की नाही, ते हरिण आणून जावा. कशासाठी म्हणते, मी त्याला बांधेन आपल्या झोपडीसमोर आणि आपण अयोध्येला जाऊ ना, तर या वनवासाची आठवण म्हणून ते आपण हरिण तिथं अयोध्येला बांधू. याच्यासाठी तिला ते हरिण हवंय. आणि मग राम जातो, रामाच्या पाठी त्याची हाक ऐकून लक्ष्मण जातो. आणि अशा पद्धतीनं मग रावण येतो संन्यासाचा वेश घेऊन भिक्षा मागायला. आणि ती म्हणते माझ्याकडे काहीच नाही आहे आता. त्याच्या आधी राम लक्ष्मण गेल्यानंतर जंगलात मी एकटी कशी राहिले, तर त्याचं ती सांगते की नागोपणी हिरावून नेल्यानंतर सर्प जसा होतो तशी मी होते जंगलात, तेवढ्या सगळ्या जंगलामध्ये मी एकटी. मग रावण म्हणतो की तुझ्या कुटीत वनफळं आहेत, ती आण मला दे. आणि मग ती म्हणते की गोसाव्याच्या वेशामध्ये कालसर्प येईल असं जर मला वाटलं असतं, ही जर मला कल्पना असती, तर मी कधीही असा हट्ट केला नसता. मधुसूदन दत्त हीच ओळ लिहितात. हाय सखी जानितम ज्योती फूल राशी माझे काल सर्प वेशे बिमोल सलील बीश. मला जर माहित असतं की कालसर्प आलाय ह्या सगळ्या ह्याच्यातून, तर मी नसतं असं केलं. आणि ती नमस्कार फळ त्याच्या झोळीत घालते आणि त्याला नमस्कार करायला खाली वागते. तोच तिला तो झडप घालून उचलतो आणि आपल्या विमानात नेतो. त्यांनी लिहिलंय की गरुड जसा सापावर झडप घालतो, तसं मला रावणाने उचलून रथात हे केलं. मोरोपंत लिहितात, जसा हरिणी ते हरी तो लांडका, तसा तो दांडका हरी माता. सारखी वर्णनं येतात, त्यामुळे पुष्कळदा असं वाटतं की हे किती म्हणजे हे सुंदरही आहे आणि थोडं चकित करणारं पण आहे. त्याचा प्रतिकार कसा करायचा रावणाचा, तर ती अंगातले सगळे आपले दागिने काढते आणि त्याला फेकून मारते. आणि मग तिने स्वतः त्याचं हेही केलेलं आहे की पर्वताला दगडं मारली तर काय होणार आहे, काहीच होत नाही. आणि त्या प्रकारे ती मग शेवटी सगळा प्रतिकार करून बेशुद्ध होते. जाग येते तेव्हा बघते तर ती अशोकवनात आहे आणि भोवती सगळ्या राक्षसिणी आहेत, तिचा पहारा देत आहेत. त्या दिवसापासून तिने लिहिलंय की मी तरुणपणीच जोगेण झाली, आहार त्यागला, झोप येत नव्हती मला आणि वेडी झाली. आता फक्त मनात एकच इच्छा आहे, मरणाची नाही, रामाचं मुख पाहण्याची. तेवढ्यासाठी मी जिवंत आहे, नाही तर मला आता काही जगण्यामध्ये रस उरलेला नाही. आता नंतरच्या मी जे म्हणलं घटना भयंकर वेगात घडतात. आषाढ महिन्यात भयंकर पाऊस, विजा तिला घाबरवत आहे आणि हीच रडते आहे. ही रडत असल्यामुळेच अशोकवनात पूर आलेला आहे. इतकी रडते की अशोकवनातच पूर आलेला आहे. आणि मग श्रावण महिन्यात तिनं स्वप्न पाहिलंय पुन्हा की रामाची सुग्रीवाची भेट झाली आहे आणि ते काहीतरी मैत्री झाली आहे, काहीतरी ठरवत आहेत. मग नंतर भाद्रपदात मात्र स्वप्न नाही. मग ती म्हणते की असं पाहिलं की अशोकवनात त्या झाडांवर मला एक मोठा पक्षी दिसला. नाही, पक्षी नाही, तो हनुमंत, ते तर वानर, तो हनुमान, तो येतो, रामाची अंगठी दाखवतो आणि त्याला धीर देतो. आई घाबरू नकोस, येत आहेत राम. तेव्हापासून ती म्हणते मला थोडी आशा वाटली. मग पुन्हा सगळ्या घटना सगळ्या फास्ट घडतात की अश्विनात तिनं स्वप्न पाहिलं की रामाने अकाल बोधन केलंय आणि कार्तिकातला दिवस खूप छोटा असतो, त्याच्यामुळे रडते बिचारी. आता काय झालं, अस्थिपंजर उरलेली आहे. मग सरमा येते. सरमा तिला सांगते की रामानं म्हणे वानरांची सेना उभी केली आहे आणि लवकरच मार्गशीर्षात तो सेतू बांधणार आहे. तिला जरा आधार वाटतो. पौषात लगेच ठरते की वानरांनी लंकेला वेढा घातलाय आणि माघात इंद्रजित मारला गेलाय आणि लगेच सागराच्या तीरावर सैनिकांचा सगळा राक्षस सैनिकांचा हाहाकार पण तिने ऐकलेला आहे. आणि फाल्गुन मासात तिने पुन्हा स्वप्न पाहिलं आहे की रावण सगळा सवंश मारला गेला. सगळं स्वप्न पाहिलेलं आहे आणि ती स्वप्न खरी झालेली आहे.
सीतेचं आणि म्हणजे ती रामाचं दर्शन झालेलं आहे आणि ती अयोध्येला परत गेली. 5. दुसरा भाग सीतेची बारोमासी इथं संपली. तिसरा भाग आहे त्याचं नाव आहे सीता वनवासेर पूर्वसूचना. ही पूर्वसूचना आणखी थोडीशी महत्वाची आहे. तिथं पहिली ओळ सीता लिहिते, सुख वसंताची कथा ऐका ग सयांनो. आणि माझं लक्ष केलं ती म्हणते वसंताची कथा ऐका. वसंत काही चिरकाल नसतो, त्याच्यानंतर वैशाख वळवा आहे, तो अगदी थोडा काळ थांबणारा आहे. आधीचा शिशिर झालेला आहे, वसंत आलाय, थोडा काळ थांबताय, सुख अगदी थोडा वेळ थांबलाय आणि मग पुन्हा वैशाख वळवा येणार आहे. म्हणून ती म्हणते सुख वसंताची कथा ऐका सयांनो. आणि काय आहे तर सीतेला 5वा महिना सुरू आहे आणि राम आणि सीता सारीपाट खेळतायत. कसा खेळतायत? जसा इंद्र आणि शची खेळतात, मदन आणि रती खेळतात, शंकर आणि पार्वती खेळतात, तसे राम सीता खेळतात. आणि त्याच्यामध्ये मग काय आहे तर हे ठरलं की राम हरला तर तो सीतेला रत्नांची अंगठी दे आणि सीता हरली तर ती काय करेल? काही नाही, रामाला प्रेमाने मिठी मारेल. इतकं साधं आहे. मग पहिला डाव आहे ती सीता जिंकते, तिला अंगठी मिळते. दुसरा डाव आहे तो राम जिंकतो आणि मग तो सीतेला विचारतो, काय तुला काय हवंय सांग मला. आणि इथं चंद्रावती तिला सूचना देते, बाई सांभाळून माग, तुला काय मागायचं आहे ते, घाई करू नकोस. आणि ती म्हणते की मला बाई पुन्हा वनात जावं वाटतं. ती तुम्हाला शुकसारी आठवते का? किती गोड गायचे ते. तुम्हाला ते तपोवन आठवतं का? त्या ऋषिकन्या, ते वेदमंत्र, ते सगळं आठवतं का? तो मोर आठवतो का आपल्या कुटीसमोर येऊन हे करायचा? राजहंसाचं ते जोडपं आठवतं का? ते किती मला त्यांची आठवण येते बरं. चला आपण एकदा जाऊ, मला तुमच्यासोबत तिथं जायचंय. राम म्हणतो इतकंच ना, गर्भवती आहे 5 महिन्यांची, तिला वाटतंय ते करावंसं जावंसं. तो म्हणतो पूर्ण करू, तुझी इच्छा पूर्ण होईल. झालं. इथं ती आपल्या दालनात जाते आणि रामाने म्हटलंय तुझं पूर्ण करूया स्वप्न, तुझी इच्छा पूर्ण करूया. आणि मग तिथं ती आपल्या दालनामध्ये गेल्यानंतर तिची अगदी बडदास्त ठेवलेली आहे. शरयूचं पाणी सोन्याच्या सुरईत भरून आणलंय, तिचा फुलांचा बिछाना आहे, तिला एक आलापिनी नेमली आहे तिच्यासाठी. आलापिनी कोण? कथा सांगणार. ती येते, सीतेला छान छान गोष्टी सांगते, तुला काय हवं नको ते सांग बाई म्हणते, तिला छान छान फळं देते. आणि रामाने एक सूचना दिली आहे, हिला वाईट वाटेल, हिला दुःख होईल असं काहीही हिच्यापाशी बोलायचं नाही, कोणीही बोलायचं नाही. पण मग तिथं कुकुया येते. तर ही कुकुया ही रामाची बहीण आहे. आग्राताईंनी आधी सुरुवातीला सांगितलं, पण हिचा जन्म कसा झाला माहितीये का? तो संन्यासी आठवतो ना फळ देणारा, त्याने फळ दिलं. मग मंथरा काय म्हणाले, फार पावरबाज फळ आहे हे, याचं बी किती पॉवरफुल असेल. ते बी आहे ना, ते पण तू खाऊन घे. काही ती ते कडू बी पण खाते. गर्भवती होते पुन्हा आणि ती कुकुया जन्माला येते. कडू बी खाऊन जन्माला आलेली. तिच्या नावातच 2दा कू आहे. किती कू या. तर रामाला बहीण अनेक रामायणात आहे. एखादी तिचं नाव शांता आहे, इतर तिचं नाव कुकुया आहे. आता विरोधाभास पुन्हा बघा. ऋषींच्या रक्तपानाने गर्भवती होणारी मंदोदरी आणि संन्यासाच्या फळाने कैकेयी. राक्षसाच्या घरी सीतेचा जन्म आणि दशरथाच्या घरी ही कुकुया. हा जो विरोधाभास चंद्रावती पुन्हा मांडते तो पण चकित करणारा आहे. आणि ही कपटी आहे कुकुया खूप. हिची कथा पण चंद्रावतीने सांगितली. ती कशी आहे? हिचं लग्न म्हणे चांगल्या घराण्यात झालं होतं, राजघराण्यात. पण ही काय करायची, दीर, नणंद, भावजया, सासू सासरे यांच्यात भांडण लावून टाकायची आणि मजा बघत राहायची. आणि पुन्हा काय करायची तर तिने असं करत करत म्हणे नवऱ्याला सुद्धा पागल केलंय, वेडं केलेलं आहे. तो असा वेड्यासारखा फिरतो. आणि 10 वर्षांपासून ही माघारी आली आहे, माहेरी. म्हणजे हे लोक जेव्हा वनवासात होते तेव्हा कुकुया माघारी आलेली आहे. मग हे आल्यानंतर यांचं सुख काही तिला बघवत नाही. ती काय म्हणते येते, बाई गो वहिनी, तू रावणाच्या घरी होतीस, रावणाच्या अशोकवनात होतीस, बंदी केलं होतं त्याने तुला, कसा दिसतो तो? आदरणीय राजन ढेरे यांचा अंकुश रामायणावरचा लेख आहे, आपण वाचला असेल तर. त्यात कैकेयी हे काम करते की बाई
कसा दिसतो रावण, आणि ती सांगते डाव्या अंगठ्या वाचून मी काही रावण पाहिलेला नाही, डाव्या अंगुष्ठा वाचून मी रावण नाही कधी खला. आणि मग ती अंकुश रामायणामध्ये भिंतीवर एक अंगठा रेटते आणि तिला म्हणजे गर्भवती आहे, श्रम होतात, मानसिक श्रम जास्त होतात म्हणून झोपून जाते. मग त्या अंगठ्याचा रावण काहीतरी करते, ते लक्षात घ्या. इथे कुकुया तेच करते. ती म्हणते मी नाही रावण पाहिला. हां, पण कधी पाहिलाय? जेव्हा तो मला विमानातून बळजबरीनं घेऊन जात होता तेव्हा खाली समुद्रामध्ये त्याची सावली पडली होती, ती पाहिली आहे. आणि तेवढंच सांग मग कसा दिसतो तो. तर ते बंगाली लोकांकडे असतो ना घरी पंखा वारा घालायचा, त्याच्यावरती त्याचं असं ती सावली तिला आठवते, त्याचं चित्र रेटते. पुन्हा तिला मानसिक क्लेश जास्त होतात, झोपून जाते, श्रम होतात, गर्भवती आहे, झोपून जाते. आणि कुकुया काय करते तर तो पंखा तिच्या छातीवर ठेवते आणि रामाकडे जाते. घात झाला दादा, तू जिच्यावर मनापासून प्रेम करतो तिनं आपल्या घरात, आपल्या खोलीत, आपल्या बिछाण्यात रावण आणून ठेवलाय. तू जिला वरमाला घातलीस ते काही नाहीये, सरपिणीला तू गळ्यात बांधून घेतलेली आहे, लक्षात ठेव. रामाला राग येतो, त्याचे डोळे लाल होतात, ब्रह्मरंध्र फुटेल असे त्याचे उष्ण श्वास बाहेर पडला आणि तो येतो, बघतो खरोखरच ती रावणाचं चित्र कवटाळून झोपलेली आहे. दुःख होतं त्याला. चंद्रावती म्हणते, रामा, दुसऱ्यांचं बोलणं ऐकून कधीही विश्वास ठेवू नये रे. चंद्रावती कहे, राम गो तोमार होईल बुद्धी नाश. तुझा बुद्धिभ्रंश झालाय रामा. इथं चंद्रावतीचं रामायण संपतं. आणि सगळे म्हणतात की चंद्रावतीचं रामायण हे अपूर्ण आहे. अपूर्ण आहे असं का म्हणतात? कारण त्याचं उत्तरकांड नाही. उत्तरकांड तिनं लिहिला नाही आहे, उत्तरार्ध लिहिलेला नाही आहे. पण मला असं वाटतं की ते काय अपूर्ण नसावं, तिला ते लिहायचंच नसेल वाटलं तिला लिहावं असं. तसं पाहिलं तर मोल्ल रामायणाचे उत्तरकांड नाही आहे. दक्षिणेतली जी तेलुगू कवयित्री आंध्र, ती मोल्ल, तिचं रामायण आहे, त्यातही उत्तरकांड नाही. याचं एक म्हणजे काय म्हणतात त्याला, समर्थन कसं केलंय तिथल्या लोकांनी की तो जो तिचा प्रियकर होता ना चंद्रावतीचा, पळून गेलेला जयानंद, आणि मग तो म्हणे धर्मांतर केलं त्याने, मग तो जयचंद झाला, जयचांद. तर तो परत आला आणि हिला म्हणाला मला माफ कर. आणि ही तर आता रामायण लिहायला लागली आहे. तिने सांगितले की मला आता नाही त्या पुन्हा भानगडीत पडायचं. एका पावसाळी रात्री तो तिच्या त्या मंदिराशी, ज्या शिवमंदिरात ती पूजा करते, खूप दारावर म्हणजे हाका म्हणतो तिला की दार उघड, मला एकदा भेट, एकदा मला तुला डोळा भरून पाहू दे, मी पुन्हा तुला आडवा येणार नाही, आयुष्यात पुन्हा कधी भेटणार नाही. ती म्हणते नाही, मला भेटायचंच नाही. रात्र संपून जाते, पहाट होते, थापा थांबतात, पाऊस थांबतो आणि ती दार उघडून बघते, नाही आहे कोणी बाहेर. पण मंदिराच्या दारावर तिच्यासाठी निरोप ठेवलेला आहे, आयुष्यात मी तुझ्या इतकं प्रेम नाही कोणावर केलं, मी चुकलो, मला माफ कर, पुन्हा तुला दिसणार नाही. तिला वाटतं वडील उठायच्या आत आपण हे पुसलं पाहिजे. कळशी घेते, नदीवर जाते पाणी आणायला आणि बघते तर जयानंद प्रेत त्याचं पाण्यावर तरंगत आहे आणि ती तिथं थांबते. तर सगळे म्हणतात की म्हणून चंद्रावतीनं रामायण पुढे लिहिलं नाही, ते तेवढंच लिहिलं तिने. पण ही कथा असं झालंही असेल, प्रियकराचं कलेवर पाहण्याचं दुर्दैव तिच्या नशिबी असेल, पण असं काही कारण असावं असं मला तरी वाटत नाही. 3.5 वर्षांपासून चंद्रावतीसोबत राहते मी, तर तिचं रामायण असं ह्या कारणासाठी अपूर्ण राहिलं असेल असं मला नाही वाटत. तर त्यानंतर काय झालं ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी अगदी थोडक्यात आता पुढचं हे करते की 1932 आणि 34च्या सुमारास दिनेशचंद्र सेन यांनी हे रामायण संकलन केलं, 3 कांडांचं रामायण. मग त्याच्यानंतर 35 वर्षांनी क्षितिशचंद्र मौलिक नावाचे एक लेखक होते, संशोधक होते, त्यांनी काय केलं, पुन्हा ते पूर्व बंगालात गेले, मैमनसिंहात गेले आणि प्राचीन पूर्वबंग गीतिका या नावाचे 7 खंड प्रकाशित केले त्यांनी. तेव्हाचे जे अभ्यासक आहे सुकुमार सेन
किंवा सुनीती कुमार चट्टोपाध्याय यांनी काय केलं की त्या दिनेश चंद्रांचा तो सिद्धांत तर त्यांनी ते म्हणजे स्वीकारलंच नाही. ही सगळी दंतकथा आहे. ते म्हणाले आम्हाला नाही हे पटत. पण क्षितिशचंद्र मौलिकांच्या प्राचीन पूर्वबंग गीतिकेला सुनीती कुमार चट्टोपाध्यायांचीच प्रस्तावना आहे. हे लक्षात घ्या. 35 वर्षांनी त्यांनी ते स्वीकारलं. तर ह्या प्राचीन पूर्वबंग गीतिकेच्या 7व्या खंडामध्ये क्षितिशचंद्र मौलिकांनी चंद्रावती रामायणाचा उत्तरार्ध दिलेला आहे. तो अर्थातच प्रक्षिप्त आहे आणि यात कोणताही वाद नाही. चंद्रावतीचं रामायण मेलेली गीत आहे. ऐका गं सयांनो, काय सांगू सयांनो, असं वेळोवेळी ती सयांना म्हणत असते. आणि उत्तरार्ध सुरू होतो तो सुनो सभागण असा सुरू होतो. म्हणजे आतापर्यंत जे बायकांचं गाणं होतं माझघरात बोललं जायचं ते लगेच चव्हाट्यावर आलेलं. त्यातलं पहिलं गाणं अरुणाताई मी तुम्हाला सांगितलं. मुक्तछंद वाटेल अशा रचना आहेत. घटना घडतात पण अगदी गद्य स्वरूपात घडतात. त्यात ते एक शरयूचं गाणं आहे आणि छोट्याशा ओळी आहेत ज्या आहेत जेव्हा राम लक्ष्मणाला सांगतो की उद्या सकाळी तुझ्या बहिणीला घेऊन घरात सोडून दे, कारण हिच्यामुळे लंकेची आपली अयोध्येची राखरांगोळी होणार आहे. तर ते गाणं आहे की सीतेला उठवू नका बरं, तिला माहिती नाही आहे उद्यापासून तिच्या नशिबात काय लिहिलं आहे ते. असं एक 4च ओळी आहेत. त्याच्यानंतरचा सबंध रामायण उत्तरार्ध जो आहे तो गद्य स्वरूपातच आहे. तो काही चंद्रावतीचं रामायण जसं गाणी आहे तसं ते नाही झालेलं आहे. तीच कथा आहे की राम लक्ष्मणाला बोलवतो आणि म्हणतो की तुझ्या बहिणीला नेऊन सोडून. याला कळतच नाही असं अचानक काय झालं. तो म्हणतो दादा अत्यंत सागराच्या तळाशी जाऊन जो मोती आपण मोठ्या प्रयत्नांनी प्राप्त केला आज तो सहज म्हणतोय त्या आंधळ्या विहिरीत टाकून दे. हे कसं शक्य आहे? असं का म्हणतोयस तू? तो म्हणतो नाही तुला माहिती नाही, लंकेत तू त्या दुर्दैवी स्त्रियांचे विलाप ऐकले नाहीये, त्यांचे शाप लागलेत आपल्याला आणि ते सगळे ह्या सीतेमुळे झालेले आहे. तिला सोडून देतो. जातो तो सकाळी दारात लक्ष्मणाला बघते ती आणि म्हणते आलास भेट बाळा, काही निरोप आहे का? एवढ्या सकाळी कसा आलास? म्हणतो वहिनी दादा म्हणालाय तुम्हाला वनवासात घेऊन जायचंय. आणि तिला वाटतं बापरे कालच तर मी जिंकले सारी काटात आणि आज सकाळी हा म्हणतोय की चल तर वनवासात जा, म्हणजे वनात जाऊया. तयार होते लगेच आणि निघून जाते त्याच्यासोबत. पण जाताना अनेक अशुभ लक्षणं दिसतात. कुत्रं रडतंय, रिकाम्या कळशा आहेत, निपुत्रिक स्त्रिया केस मोकळे सोडून रडतायत, तिच्या रथाच्या दोन्ही बाजूला कोल्हे हे करतायत म्हणजे धावतायत, बाळक्या आणि सुकलेल्या डहाळीवर कावळा उगाचच ओरडतोय. अशी सगळी अशुभाची लक्षणं दिसतात. आणि वाल्मिकींच्या आश्रमासोबत लक्ष्मण थांबतो. म्हणतो वहिनी तुम्हाला इथं सोडून परत जायचंय, मला दादाने सांगितलंय. ती म्हणते जा. ठीक आहे, माझी तक्रार नाही. तसे मला कोण होतं? न मला आई, न मला वडील, न बहीण भाऊ, मला सहोदर सुद्धा कोणी नाही, कोणीच नाही माझं. गृहसंवेदन किती म्हणजे माणसाच्या मनातलं हे असतं बघा. आईनं तिला सोडून दिलंय, मंदोदरीनं तिला टाकून दिलेलं आहे. ती वनवासात निघाली तेव्हाही ती एका अर्थी त्यांना घरातून बाहेरच हाकललं होतं. पण तरी ती म्हणते की रामाच्या कुशीत मी असताना मला काय करायचंय तो हे राजमहाल, काय करायचंय ते राजसिंहासन, आणि इथे सगळं चांगलं असताना तिला पुन्हा वनात पाठवलेलं आहे. तिला कोणीच नाही, तिला घर नाही. लक्ष्मणाला जाताना ती एक खूप छान निरोप देते. मला फार तेव्हा असं भरून आलं होतं वाचताना. ती म्हणते की हनुमान भेटला ना तर त्याला एक गोष्ट सांग, माझा निरोप. काय निरोप आहे माहितीये का? त्याला सांग की सगळ्या जगाने मला बेदखल केलं ना तरी त्याच्या हृदयात माझं एक घर आहे याची मला खात्री आहे. की प्लीज त्याला म्हणते प्लीज मी हे त्याला सांग. आणि तो निघून जातो. आणि तो वहिनीला म्हणतो वहिनी तुझ्याशिवाय अयोध्या म्हणजे लक्ष्मी विहीन अयोध्या आहे, तू गृहलक्ष्मी आहेस अयोध्येची.
ती बाळंत होते. वाल्मिकी ऋषी आणि वसुमती त्यांची बायको तिची काळजी घेतात. मग वसिष्ठ ऋषी येतात, त्या मुलांचं जातकर्म करतात. ते सूर्यवंशी आहेत, अयोध्येचे वारसदार आहेत, त्यांना माहिती आहे, तेच त्यांचं बारसं करतात आणि वाल्मिकींना सांगतात यांच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे, तुम्ही यांचं हे करा. आणि त्या राहतात तिथं. एकदा काय होतं, ऋषमुख पर्वतावर हनुमान तपस्या करतो. 12 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मग तो म्हणतो चला आता रामाचं दर्शन घ्यायला जायला पाहिजे. जात असताना भूक लागते, वाल्मिकींचा आश्रम दिसतो, फळं लागली म्हणून थांबून फळं खायला जातो. तर हे लवकुश तिथं जातात, अजब प्राणी दिसतोय आणि त्याच्यात तिनं वाक्य हा काळतोंड्या गोळे, त्याला पकडतात ते आणि सांगतात दादा आईला खूप आनंद होईल, आपण एवढा पराक्रम केलाय की या एवढ्या मोठ्या वानराला पकडलंय आपण. आणि घेऊन जातात ते सीतेसमोर. लहान लहान लवकुश आहेत आणि सीता दिसते हनुमानाला. ती हनुमानाला बघते आणि मुलांना रागवते, काय केलंय तुम्ही, तुम्हाला माहितीये का मोठा भाऊ आहे तो तुमचा, त्याला असं पकडायचं का. आणि मग ती सरळ सांगते की असं असं झालं, मी इथे आहे. इकडं काहीतरी वेगळंच झालंय अयोध्येमध्ये. काय, अयोध्येची माणसं सीता गेल्यानंतर अयोध्येतून अचानक अविवेकी झाली, पाप करायला लागली. राजसभा ती जी सगळी रामाची होती ती ओस पडली, चोऱ्या व्हायला लागल्यात अयोध्येमध्ये, लोक पथभ्रष्ट व्हायला लागले, व्यभिचार वाढलेला आहे. आणि याच्यावर उपाय काय. वसिष्ठ म्हणतात की अश्वमेध यज्ञ कर, पण त्याच्यासाठी बायको पाहिजे. मग ती सोन्याची सीता वगैरे इथं नाही. वसिष्ठ मुनी म्हणतात मला माहिती आहे ती कुठे, तिला परत आण. राम म्हणतो नाही, मी एकदा तिला हकललंय ना, आता मी पुन्हा तिला आणणार नाही. आणि आणायचंच असेल, तुमचा आदेश आहे म्हणून आणतो, आणायचं असेल तर तिला अग्नी परीक्षा द्यावी लागेल. तर निरोप देतो तिथे जाऊ. लक्ष्मणाच्या हातूनच पाठवतात निरोप, असं असं की म्हणजे ठीक आहे अग्नी परीक्षा द्यायची आहे ना, येते ती, जाते ती. लवकुश असतात, अग्निपरीक्षेसाठी राजदरबारातच सरण रचलेलं आहे. आणि ती म्हणते की काय झालं, अयोध्येचा असा काय हाल हवाले, अशी कशी ती अगदीच म्हणजे तिची प्रभा हरपली आहे, काहीच दिसत नाही, ओस पडली आहे राजसभा, असं काय झालंय. तर आणि मी अग्निपरीक्षा दिल्याने जर रामा तुला सुख होणार असेल ना तर मी सहज देईन की, चढते मी या सरणावर, त्यात काय एवढं. म्हणतात चला आग लावा, त्या सीतेला आग लावा. कुकुया धावत येते, मी लावते, मला सांगा, मीला नाहीतरी अशी शिक्षा द्यायलाच पाहिजे, मीच लावते. हातात मशाल घेते आणि पेटवायला जाते तर त्याने तीच पेटते. आणि मग इथे सीता काय करते की हात फिरवते तिच्या पोळल्या हातावरून आणि अग्नी विझतो. सगळे सभाजन चकित होतात आणि म्हणतात की ही पुण्यवंत स्त्री आहे, आम्ही इथे हिने अग्निपरीक्षा देण्याची गरज नाही. हिने साक्षात अग्नी जी विझवू शकते आपल्या स्पर्शाने, ती सहज नाही, सती स्त्री आहे ती, तिची अग्निपरीक्षा होणार नाही. आणि कुकुयानंतर पुढे सीता पेटवायला कोणीही येत नाही, रामच उभा होतो आणि म्हणतो आणते इकडे, मी पेटवतो तो सीता. आणि सीता सहज त्या सरणावर चढते. ती सरणावर चढल्याबरोबर भूमी दुभंगते आणि कोण येतं बाहेर, लक्षात घ्या, सुरुवात समुद्र वर्णनापासून झाली आहे. त्या सरणात भूमी दुभंगल्यानंतर पृथ्वी, वसुमती, वसुंधरा सोबत पाताल गंगा भोगवती सुद्धा प्रकट होते. ते तिला सोबत घेतात, आईच्या कुशीत ती जाते आणि अशा प्रकारे सीता भूमिप्रवेश करते. आणि हे रामायण तिथं म्हणजे जो उत्तरार्ध आहे तो संपतो. पण हा चंद्रावतीने लिहिलेला अजिबातच नाही, कारण जी चंद्रावती पूर्वार्धामध्ये रामा तुझी बुद्धी भ्रष्ट झाली असं स्पष्ट म्हणते, ती तिथंच थांबली आहे, ते अपूर्ण म्हणून थांबवलेलं आहे. इथं या ठिकाणी चंद्रावती म्हणते जे काय घडलेलं असतं ना ते विधिलिखितच असतं, त्यात कोणाचाच दोष नसतो, दोष ना कोणाचा. त्यामुळे हे प्रक्षिप्त आहे, यात काही वाद नाही. दुसरं असं की मी आधीच जे म्हणाले सुरुवातीला की भाषा संकर चंद्रावतीच्या काळात नव्हता. उत्तरार्धामध्ये सामने हाजीर होईल गो, हाजीर शब्द कुठून आला, आसमान कांदे गो, कांदे म्हणजे रडे, आसमान
गगन शब्द आतापर्यंत तिने वापरला आहे, व्योम शब्द वापरला आहे, आसमान कुठून आला. आताच्या जर तुम्ही बांगलादेशी बांगला ऐकली ना तर त्यात कोरियासी, आईयासी असे शब्द येतात. त्याच्यात तो शब्द इथं आहे आईज. आईज म्हणजे आज. हा जो भाषा संकर आहे ना तो जर पाहिला तर असं लक्षात येतं की चंद्रावतीच्या नंतर 100-150 वर्षांनी हा उत्तरार्ध लिहिण्यात आलाय, म्हणून तो प्रक्षिप्त आहे. पण काय का असे ना, दिनेश चंद्रांनी पूर्वार्ध दिला, क्षितिशचंद्र मौलिकांनी त्याचा उत्तरार्ध दिला. ही दोन्ही येत्या पुस्तकात या दोन्हीचे अनुवाद आहेत ते तुम्हाला वाचायला मिळणारच आहेत. आणि असं जर पाहिलं ना तर मला असं वाटतं चंद्रावती रामायण हे वाल्मिकींच्या मूळ प्रेरणेपाशी जाणारं नाहीये का. क्रौंचवध झाल्यानंतर तो वियोग आहे, विरह आहे, तोच चंद्रावतीच्या लेखनाचाही विषय आहे ना. विरहातूनच तिनं ते लिहिलेलं आहे, त्यामुळे ते अनुभवातून लिहिलेलं असं वाटतं. सीतेला तिने आपलं मन दिलंय. तिला पुढचा प्रवास माहित नव्हता का, तर होता. पण जे ती स्वतः प्रत्यक्ष अनुभवत होती तो वनवास, ते एकाकीपण, त्याची चव चंद्रावतीला कळली होती. म्हणून तिनं सीतेला ते सफरीन देण्याचं टाळलं असावं का असं वाटतं. की नाही का नाही लिहिला तिने उत्तरार्ध, तर मला असं वाटतं. शिवाय तिच्या रामायणात मला कोणताही आग्रह आणि हट्ट दिसत नाही. साधं येतं, एकटं राहून रडून घेतलं की जसं बरं वाटतं तसं तिचं रामायण आहे. बस तिच्यासाठी ते तसं आहे. महादेवी वर्मांच्या ओळी आहेत. मैं नीर भरी दुख की बदली, विस्तृत नभ का कोना कोना, मेरा ना कभी अपना होना, परिचय इतना इतिहास यही, उमड़ी कल थी मिट आज चली. एवढंच तिच्या रामायणाचं प्रयोजन होतं आणि ती अशी गेली. दुसरी एक गोष्ट अशी की सीता म्हणजे एकतर ती भारतीय स्त्रियांच्या शोषणाचं प्रतीक आहे, बरोबर आहे ना. सीतेला वनवास रामानं केला बहु, वाटून दिला तिनं सयांना गहू गहू आपल्याच लोकगीतात ओवी आहे. किंवा मग सीता शक्ती आहे जी सहस्रानं रावणाला मारणारी शक्ती झाली आहे. चंद्रावतीच्या रामायणातली सीता वेगळी काय माहितीये का, कारण ती प्रेयसी आहे, ती बायको आहे, नवऱ्याच्या प्रेमात अखंड बुडालेली स्त्री आहे आणि विरहाने व्याकुळ झालेली प्रेयसी आहे. इथे चंद्रावतीनं तिला रूप दिलंय. मेघना पेठेच्या नातीचरामीतलं पहिलं वाक्य आठवतं का, निश्चंक मनाचा घात होतो. तर मला असं वाटतं की त्या निश्चंक मनाचा घात झालेली सीता चंद्रावतीच्या रामायणात आहे आणि म्हणून चंद्रावतीचं रामायण वेगळं आहे. रामायणाचा तिच्यावर किती प्रभाव होत आहे तिच्या इतर 2 रचनांवरून लक्षात येतं. दस्युकेनाराम, दस्युकेनारामाची कथा जी आहे ती सरळ सरळ वाल्मिकी ऋषींच्या कथेसारखी आहे आणि मलुआ सुंदरीचा संबंध रामायणावरच बेतलेला आहे. ते पण तो पूर्ण संबंध वेगळा विषय आहे, त्यावर पुन्हा कधीतरी आपण बोलू. पण तूर्तास थांबते. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा केंद्राचे आभार मानते आणि पुढच्या सगळ्या व्याख्यानांना मनापासून शुभेच्छा देते. दुग्गा दुग्गा.